का ताई, ऐकायचंय का की फक्त पाहायचंय? कारण काय होतं, सध्या रील्सचा जमाना आहे. 20 सेकंदामध्ये जे काही दिसतं ना ते आपल्याला स्क्रोल करायची सवय लागलेली आहे. त्यामुळे एवढा सारा डान्स झाल्यावर इथं कुणीतरी बोलायला किंवा भाषण द्यायला उभं राहणं हेच आपल्याला मुळात पचनी पडत नाही. बरोबर बरोबर ना? परंतु मला वाटतं आज ऐकावं लागेल, कारण हे इतकं डेडिकेशन असतं ना. एखादा कार्यक्रम, एखादं सॉन्ग जरी या ठिकाणी तुमच्या पुढे मांडायचं असेल ना तर खूप त्याच्यामागे प्रयत्न असतात. आणि मला वाटतंय आपल्यापैकी प्रत्येकानं त्यांचं कौतुक करणं देखील गरजेचं आहे. इंग्लिश मीडियमचे खूप सारे मी प्रोग्राम्स पाहिले, परंतु मला एक गोष्ट त्याच्यामध्ये कुठेतरी मिसिंग नेहमी वाटते, ते म्हणजे एक इमोशन्स. बरोबर, त्यांचं काहीतरी ते सुरुवातीपासून इंग्लिशमधून जे काही सुरू होतं ते आपल्यालाही काही समजत नसतं, त्यांना समजत असतं, त्यामुळे ते तिथे परफॉर्म करत असतात. परंतु मी सुरुवातीपासून या ठिकाणी पाहिलं, प्रत्येक गोष्टीमध्ये एक इमोशन्स होत्या. सुरुवात कशाने झाली कुणी सांगू शकेल मला? की विसरले सगळे? 20 सेकंदच लक्षात राहतं आपल्या. गणेश वंदनानं सुरुवात झाली, बरोबर. आणि मी त्याच वेळेस अनुताईला म्हटलं की मला समाधान वाटतंय, कुणीच रडत नाहीये स्टेजवरती. ती म्हटली ताई थांब थोडं, पूर्ण प्रोग्राम होऊ दे मग रिव्ह्यू दे. आमचा युगाचा प्रोग्राम होता, आम्ही स्कूलमध्ये गेलेलो, अक्षरशः म्हणतात ना की ते रडून रडून खुंदून सगळे लाल झालेले, नाकातून शेंबूड गळतोय, असे सगळे परफॉर्मर त्या ठिकाणी स्टेजवरती थांबलेले होते. आणि त्या मनानं मला वाटतं की हे सगळे कुणी रडताना पाहिलं का आज कुणाला? कुणीच रडत नव्हतं. आपलेच जे काही आहेत छोटे छोटे बसलेले ते रडत होते फक्त. म्हणजे इतकं शांततेत सगळेजण असं ते आल्यावरती, आणि ते तुम्ही एवढं ऑब्झर्व केलं असेल पहा, ते त्यांच्या देशमुख सरांकडे पाहत होते. बरोबर, म्हणजे त्यांच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ना ते एकदम फॉलो करत होते, अगदी मनापासून फॉलो करत होते. आणखी एक मला एक गोष्ट जाणवते की हे बघा, त्यांचं जे ॲन्युअल प्रेझेंटेशन आपण पाहिलं, या ठिकाणी फक्त शिक्षण देत नाहीत, ते क्लेमधून काहीतरी आर्ट्स मेकिंग करतायत, ते क्राफ्ट मेकिंग असतील, किंवा तुम्ही हेही अनुभवलं असेल इथे आषाढी सोहळा देखील होतो. या ठिकाणी श्लोक देखील म्हटले जातात. कोणत्या इंग्लिश मीडियममध्ये या ॲक्टिव्हिटी होत नाहीत. त्यामुळे मला ही गोष्ट तुम्हाला का सांगावीशी वाटते, कारण तुम्ही या ठिकाणी जे पालक आहात ते सजग आहात. तुम्ही ज्या शाळेची निवड केलेली आहे ती सार्थ आहे, योग्य आहे. आणि मला वाटतं टाळ्यांच्या गजरात ह्या सगळ्या स्टाफचं आपण कौतुक करूया की ते ह्या पद्धतीनं मुलांना या ठिकाणी शिक्षण देतात. आता तुम्ही पाहिलं असेल, परफॉर्म करत असताना आपले शिवाजी महाराज आले होते, राम आले होते, सीतामाई आल्या होत्या. मध्ये एक वादाचा मुद्दा झाला होता. CBSEच्या स्कूलच्या हिस्ट्रीचं जे बुक आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची हिस्ट्री आहे ना ती फक्त एका पॅरेग्राफमध्ये आहे बघा. म्हणजे ज्या महाराष्ट्रात छावा सगळ्यांनी पाहिला असेल ना, आता छावा पाहताना आपल्या अंगावरती जे काटे येतात त्यातला कोणता एक काटा सुद्धा आपल्या मुलांच्या अंगावरती येत नाही ती हिस्ट्री वाचून. अर्ध्या पॅरेग्राफमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या हिस्ट्रीला ज्या मीडियमने म्हणता येणार ज्या अभ्यासक्रमामध्ये उरकलं जातं, त्याच वेळी ह्या अशा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे अशा शिवाजी महाराजांना ॲन्युअल डेच्या फंक्शनमध्ये इतकं छान स्थान देऊन मला वाटतं तो प्रोग्राम खूप छान झाला. आणि त्याच्यानंतर हाईट होती जय हो प्रोग्रामची. म्हणजे केवळ लिपसिंग नव्हतं ते, किंवा कोणतं तरी एक म्युझिक प्ले केलंय आणि मुलं फक्त काहीतरी हातवारी करतायत असा प्रोग्राम नव्हता पहा. देशमुख सरांच्या याच्या खाली कवायत होती, कसरत होती. मुलं ज्यावेळेस उभे राहिले ना त्यावेळेस आपल्या आयांना पण सगळ्यांना वाटलं असेल ना, अरे हे माझं लेकरू पडतंय की काय, परंतु कोणी पडलं नाही. इथे फोम नाहीये पहा, हे स्टेज आहे. म्हणजे जे रेग्युलर स्टेज असतं, परफॉर्मिंग आर्ट्समध्ये जे स्टेज असतं ते स्टेज इथे वापरलेलं आहे. या ठिकाणी कोणत्या गाद्या नाही आहेत, तरी देखील ती मुलं कॉन्फिडेंटली सगळं करत होती. आणि त्यामागं मला वाटतंय शिक्षकांचे जे एक्सपेरिमेंट्स असतात आणि त्यांना सुद्धा तो विश्वास होता माझं कोणतंच बाळ या ठिकाणी पडणार नाही आज. बरोबर. आणि मला वाटतं तुम्ही देखील खूप छान, म्हणजे जेंट्सपेक्षा लेडीज खूप मला सुंदर दिसत आहेत आज. सगळ्या आया आपल्या मुलांना नटून फुटून पाहायला आलेल्या आहात. जास्त ऐकायला तुम्हालाही आवडणार नाही. पूर्वीचा काळ होता, बोलणारा बोलत असेल तर ऐकणारा पेटून उठायचा, परंतु मला वाटतं आता इथे बोलणारा पेटला तरी सगळे थंड असतात. हे असा काहीतरी काळ आहे. जास्त बोलणार नाही मी, परंतु मला वाटतं म्हणजे कसं हे स्टेज पण नाही आणि आता आपल्याला पुढचे पण 3-4 प्रोग्राम ऐकायचे आहेत. परंतु असं असतं की शिक्षणामध्ये तुम्हाला काय विचार करायचा आहे त्याच्यापेक्षा कसा विचार व्हावा हे शिकवणं गरजेचं असतं. आणि तारांगण त्याचा प्रयत्न करत आहे. आज मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.